श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे आणि आज गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. विश्वचैतन्य परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांना वंदन करून आज आपण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये ज्ञान संपादन करून घेण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. आणि एकत्रित जमल्यानंतर आपण कशा पद्धतीने या वातावरणाशी समरस होतोय त्यालाही महत्त्व आहे. ज्या वेळेस आपण कुठलंही कार्य करत असतो ते कार्य करत असताना आपल्या सर्वांची ताकद ही महत्त्वाची असते. ज्या वेळेस सर्व एकत्रित येऊन सगळ्या गोष्टी आनंदाने तयार करतो त्यावेळेस परमेश्वराचा साक्षात्कार झाल्याशिवाय कदापि राहत नाही, असा यातला महत्त्वाचा भाग आहे. या सगळ्या गोष्टी समजून घेणं ही काळाची गरज आहे. कलियुगाचा काळ आहे, घणाघाती काळ आहे. अशा काळामध्ये आपण राहतोय, वावरतोय आणि ते वावरत असताना अनेक प्रकारची संकटे येत असतात आणि त्या संकटांना पार करून जाण्यासाठी कुठल्या तरी ताकदीची आवश्यकता सर्वांना भासते. आणि ती ताकद अण्णांनी आपल्यासाठी नारायणपूरमध्ये अहोरात्र आपल्यासाठी उभी करून ठेवलेली आहे. आणि त्या ताकदीच्या जोरावर आलेल्या संकटांना आपण मात करून आपण आपलं जीवन आनंदाने जगत आहे आणि इथून पुढे सुद्धा जगणार आहोत. आणि ते जगत असताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणींना आपण कशा पद्धतीने सामोरे जायचंय यातला महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकाला प्रपंच आहे, प्रपंचामध्ये चढ उतार होत असतो. तर तो चढ उतार तो चालूच राहत असतो, पण तो आपल्याला त्रास होऊ नये म्हणून त्या चढ उताराला कुठेतरी एक स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला आयुष्यामध्ये सद्गुरूंची आवश्यकता असते. कोणाचा तरी पाठिंबा, कोणाचं तरी वरद हस्त आपल्याला गरजेचं आहे. आणि तो वरद हस्त आपल्याला अण्णांच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे. दत्त महाराजांची ताकद आहे, अण्णांचा वरद हस्त आपल्या पाठीशी आहे. म्हणून तो अभंग आहे ना, सद्गुरू सारिका असता पाठीरा का इतरांचा लेखा कोण करे, राजियाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. म्हणून आपल्याला सद्गुरू लाभलेले आहेत, अण्णा लाभलेले आहेत. त्या ताकदीवर आपण या सगळ्या गोष्टी सामोरी जातोय. प्रपंच असेल, बाकीच्या कुठल्या गोष्टी असतील, अडचणी असतील, अण्णांचं आणि दत्त महाराजांचं नाव घेतलं तर सगळ्या गोष्टी निवारण होतात. इतकी क्षमता त्या नामामध्ये आहे, दत्त महाराजांच्या ताकदीमध्ये आहे, अण्णांच्या नावामध्ये आहे. सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून सद्गुरूंचा आपल्याला वरद हस्त कायम राहण्यासाठी आपण सुद्धा त्या पद्धतीने
भक्ती करणं गरजेचे आहे, त्यांची सेवा करणं गरजेचं आहे, त्यांचा महिमा गाणं गरजेचं आहे. ज्या वेळेस आपण त्यांचा महिमा उच्चारू, आपल्या मुखातून त्यांचा नामघोष करू, त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याला आपण कशा पद्धतीने समजून घेऊन जीवनामध्ये वळवता येतील या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. म्हणून आता उद्याच तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतं आहे आणि परवा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होतं आहे आणि त्यांच्यासोबत हा संत मेळा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होत आहे. म्हणून संतांची गरज आपल्या आयुष्यामध्ये किती असते हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये संत गुरु हे भेटत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचा काही सुद्धा उपयोग नाही. म्हणून आपल्याला मार्ग दाखवणारे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला मार्ग दाखवणारे संत गुरु हे आवश्यक आहेत. म्हणून आपल्याला अण्णांच्या रूपाने, दत्त महाराजांच्या रूपाने आपल्याला भेटलेले आहेत. आपलं मोठं किती भाग्य आहे, किती पुण्य आहे. म्हणून आपल्याला अण्णा भेटलेले आहेत. त्या ताकदीवर आपण सर्व या सगळ्या गोष्टी करतोय. त्याच पद्धतीने या संतांचा महिमा किती महान आहे, किती थोर आहे ते समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण समजून घ्यायचं की माऊलींच्या काळामध्ये, तुकारामांच्या काळामध्ये ज्या संत सर्व एकत्रित यायचे, एकत्रित येऊन सर्वांना उपदेश करायचे, सर्व जनसमुदायाला उपदेश करून जे रंजलेले गांजलेले दुःखित पीडित आहेत त्यांना योग्य दिशा दाखवून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये योग्य कसा रस्ता दिसून त्यांच्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी त्यांनी झाले. तुकाराम महाराजांनी इतके वर्ष झाले ते नामातून आजही आपल्या सर्वांमध्ये आहेत. त्यांचे अभंग, माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकारामांचा गाथा या माध्यमातून आपण सर्वजण आपलं या सगळ्या गोष्टी आपलं जीवन जगतोय. ते जर नसते तर आपल्याला दिशा मिळाली नसती आणि आपल्याला दिशा दिसली नसती तर आपण कुठे भरकटून गेलो असतो. म्हणून ह्या संत मेळा आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. म्हणून संतांचा मेळा आपल्या जीवनामध्ये असल्याशिवाय आपल्याला दिशा दिसणार नाही. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये सर्वांना माहिती आहे तरी पण मी सांगतो, पूर्वीच्या काळामध्ये मुक्ताबाईंनी सर्व संतांची परीक्षा घेण्यासाठी कोण पक्व आहे, कोण अपरिपक्व आहे ते परीक्षा घेण्यासाठी संत मेळावा घेतला. आणि संत मेळाव्यामध्ये गोरोबा काकांना सर्वांची परीक्षा घेण्यासाठी मुक्ताबाईंनी त्यांना बोलवलं आणि प्रत्येक संतांची परीक्षा घेण्यासाठी गोरोबा काकांच्या हातामध्ये एक धोपटणं दिलं आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये मारून त्यांची तपासणी केली की बाबा कोण पक्का आहे, कोण अपरिपक्व आहे, कोण कच्चा आहे, कोण पक्का आहे. अशा पद्धतीने संत एक 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 करून संत आलं आणि शेवटी आली नामदेवरायांची पाळी आली. तर नामदेवरायांना ज्यावेळेस गोरोबा काकांनी थोपटणं मारलं त्यावेळेस नामदेवांना थोडंसं बेचैन झालं किंवा थोडंसं अस्वस्थ झालं की बाबा मला मारलं. तर रडत रडत पांडुरंगांच्याकडे गेले. पांडुरंगांच्याकडे गेल्यानंतर पांडुरंगांना त्याने सांगितलं की बाबा गोरोबा काकांनी मारलं आणि त्यांनी सांगितले की हे मडकं कच्चं आहे. ते पांडुरंगांना सांगू लागले कारण की पांडुरंगांचे ते लाडके भक्त होते. नामदेवराय पांडुरंगाचे लाडके भक्त होते म्हणून ते त्या अधिकाराने त्यांच्याकडे गेले. त्या अधिकाराने ते त्यांच्याकडे गेल्यानंतर पांडुरंग परमात्मा सुद्धा म्हणले की तू खरंच नामदेवा तू कच्चा आहेस. त्यावेळेस नामदेवाला राग आला. राग आल्यानंतर ते म्हणले की बाबा तुम्ही असं कसं काय तुम्ही बोलू शकता की मी माझं मडकं कच्चं आहे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जो त्या माराला सहन करून शांत स्थिर राहतो ते परिपक्व आणि जो रागाला जातो त्याचा अहंकार जागा होतो ते मडकं कच्चं. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. तर त्यावेळेस परमात्म्याने सांगितलं की तुला गुरुची आवश्यकता आहे. त्यावेळेस पांडुरंगाने सांगितलं की तुला गुरुची आवश्यकता आहे म्हणून तू विसोबा केसरांच्याकडे जा, ते तुला दीक्षा देतील. अशा पद्धतीने नामदेवराय त्यांच्या शोधामध्ये गेल्यानंतर विसोबा खेचर आपले
शंकराच्या मंदिरामध्ये बसले होते आणि बसल्यावर त्यांचे पाय शंकराच्या पिंडीवर ठेवले होते. आणि ते शोधत शोधत आल्यानंतर नामदेवराय म्हणले की तुम्ही त्यांच्या पिंडीवर का पाय लावून ठेवले, हे चुकीचं आहे. तर त्यावेळेस विसोबा केसर म्हणले की मग तू ठेव, तुला जिथं परमेश्वराचा वास दिसणार नाही त्या ठिकाणी तू ठेव पाय. तर असं करून ते नामदेवराने त्यांचे पाय उचलून दुसरीकडे ठेवले की त्या ठिकाणी सुद्धा शिवलिंग तयार झालं. अशा पद्धतीने अनेक ठिकाणी गोल 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 फिरवलं तरी त्या ठिकाणी ते शिवलिंग तयार झालं. त्यावेळेस विसोबा केसर सांगतात की हे विश्व परमेश्वराच्या ताकदीने भरलेलं आहे, त्याशिवाय या विश्वामध्ये काही सुद्धा नाही. या विश्वामध्ये परमेश्वर सोडून कुठलीही जागा रिक्त नाही की ज्या ठिकाणी परमेश्वराचा वास नाही. अशा पद्धतीने ज्या वेळेस नामदेवरायांना हे मर्म कळलं, हे ज्ञान कळलं की हे विश्व परमेश्वराने भरून राहिलेले आहे, की परमेश्वराशिवाय या पृथ्वीवर कुठली अशी गोष्ट नाही की परमेश्वर चराचरामध्ये भरलेला आहे, हे ज्ञान ज्या वेळेस नामदेवरायांना समजलं त्यावेळेस त्यांचे डोळे उघडले. आणि त्यावेळेस त्यांचा अहंकार कमी झाला की ही परीक्षा घेतली ते परमेश्वरानेच परीक्षा घेतली की बाबा गोरोबा काकांच्या रूपामध्ये त्यांनी परीक्षा घेतली. त्या ठिकाणी नामदेवराय हे जवळचे असल्यामुळे त्यांना त्यांचा अहंकार झाला, म्हणून तो अहंकार नष्ट करण्यासाठी पांडुरंगानेच त्या रूपामध्ये त्यांची परीक्षा घेतल्याने त्यांचा अहंकार बाजूला गेला. त्याच पद्धतीने आपण सुद्धा जोपर्यंत सद्गुरूंना शरण जात नाही, जोपर्यंत आपल्यातला मीपणा अहंकार जोपर्यंत सद्गुरूंना शरण जाऊन तो सोडत नाही, तोपर्यंत आपल्याला सुद्धा भक्तीचं ज्ञान समजणार नाही. म्हणून हा भक्तीचा महिमा आहे. भक्तीचं ज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला शरण जाणं गरजेचं आहे, आपल्याला आपल्यातला अहंकार बाजूला सारणं गरजेचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी ह्या समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच माध्यमातून या भक्तीचा महिमा आपण समजून घ्यायचा आहे. आणि त्या भक्तीच्या महिमातूनच आपल्याला आपल्यातला अहंकार, आपल्यातला दोष या माध्यमातून बाजूला करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला गुरूंचा वरदहस्त कायम राहण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी सूक्ष्मपणाने समजून घेऊन आपण परमेश्वराच्या चरणावर लीन होऊन आपण आपल्यामध्ये बदल करून घ्यायचा आहे. आपल्यातला अहंकार बाजूला सारून आपण चांगल्या मन मोकळेपणाने सद्गुरूंची मनापासून सेवा केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. आणि ज्या वेळेस भक्ती करू त्याच वेळेस आपल्याला खऱ्या ज्ञानाचा अर्थ झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. आणि उद्या तुकारामांचं प्रस्थान होणार आहे. नानांना सुद्धा बोलायचं, वेळ खूप झालेला आहे, म्हणून आपण या बोलण्याचा बाईक इथे थांबूयात. आता भजन घेऊयात. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. अजून एक भजन घेऊ, सर्वांनी मनाच्या अंतःकरणापासून म्हणायचंय. तुकाराम 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 बास क्या आता नाना बोलते. आज आपण सर्व गोरवाड्याच्या निमित्ताने जमलेलो आहोत.
त्याप्रमाणे शेती करतो पिकवतो त्याप्रमाणे हा समाज पिकवण्याचं काम अण्णा महाराजांनी केलं, त्यांना पहिलं वंदन करूया. आज आपल्याकडे गुरुवार आहे. या गुरुवारचं अन्नदान विजय प्रकाश चव्हाण राहणार पुणे, विजय प्रकाश चव्हाण राहणार पुणे यांनी केलेलं आहे. म्हणून यांना आमच्या कुटुंबियांना सुखाने टाळण्याचा आशीर्वाद द्यायचा. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. आणि त्याप्रमाणे आता आपली पुढील पौर्णिमा जी आहे आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, याची तारीख आहे 21/7/2024 वार रविवार या दिवशी आपली पौर्णिमा आहे. याची नोंद घ्यावी. आता आपण महाराजांनी विषय घेतला संत संगतीचा. संताचे संगती मनोमार्गगती. संताशिवाय संगती नाही, संताशिवाय परमेश्वराला भेटता येत नाही, आणि संताशिवाय संगत सुधरत नाही. म्हणून संत संगती. म्हणून अण्णा महाराजांनी दत्त महाराजी संगत धरली, अण्णा महाराज संत झाले. म्हणून आपण सर्वजण आज सुखी झालेलो आहोत. कोणामुळं? एका संतामुळं. संत हा श्रेष्ठ असतो, संताशिवाय होत नाही. संत ज्याप्रमाणे आपल्याला वकील लागतो, कोर्टात जाता येत, त्याप्रमाणे संताशिवाय देवका जाता येत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा. हे तुकाराम महाराज ज्ञानेश म्हणतात, त्याने बरोबर आहे. हे संत आहेत म्हणून आपण देवा पांडुरंगापर्यंत जातोय. संतानेच तर कोण गेलं असतं. मधला चांगला लागतो तरीच तुम्ही अण्णा महाराजांनी हा पाया भक्कम रचला म्हणून हे वैभव आज उभं राहिलेले आहे. प्रत्येकाला सांगायचे, तुम्हाला शिष्यमंडळ सांगायचे, संगती पंगती सोडू नका, होरळवून जाऊ नका. मोठा होतो त्याला अनेक वेदना असतात. आम्ही उभं राहिलो तरी पाय वडायला मागं माणसं असतात. तसे तुम्ही शिष्य आहात. सर्वांना सूचना आहे, आपण अण्णांचे शिष्य आहात याचं भान ठेवा. अण्णांनी आयुष्यामध्ये कुठली निष्कलंक आयुष्य काढलेलं आहे याची गॅरंटी आमच्याकडे आहे. सर्वांना करायचंय, सर्वांना वाटतंय अरे महाराज सोपं आहे का? नाही. कोणती गोष्ट करणं सोपं नाही. आपण देव नाही म्हणतो, अरे देव चौकडा आहे. देवळातच काय यायचं? ज्याप्रमाणे वारा सुटतो तो वारा, वनामध्ये सुद्धा वारा लागतो, पण सावली वर्ष थंड वाटतं. तसं देव बी चौकडा आहे, पण देवळात आल्यावर न्यार बसतो म्हणून त्याला मंदिरात देव आहे. तुमच्याकडे देव आहे ना. हा, वारा बघा तुम्ही, वारा सुटतोय पण माणूस उन्हात आला की शांत, झाडाखाली शांत होतोय, झाडाचाच वारा असतो. तसं परमेश्वर सुद्धा चौकडा आहे, पण मंदिरात येऊन थांबतो म्हणून देवाकडे आपण येतो. ही देवाची गती आहे. लाखाची गाडी असू द्या, पण तिला गरज कशाची आहे? ब्रेक आणि चावीची.
तशी माणसाला विचाराच्या मनाची चावी ही चांगली पाहिजे, त्याच्या मनाचा ब्रेक चांगला पाहिजे. गाडी कुठे पलटी होते, तर ब्रेक सोडून क्लचवर पाहिजे तर गाडी पलटी होते. तसं तुम्ही संगत धरली, संगत तुमच्या सुद्धा गाड्या पलटी होतात. त्याचं कारण चावी आणि ब्रेक. त्याचप्रमाणे आपण कोटीचं घर बांधतो, त्याला चावी, त्याला गरज असते कुलपाची आणि चावीची. जर त्याला घर बांधलं तुम्ही मोठं, त्याला कुलूप चाललं, तुमच्या काही घरात राहील का? तसं तुमच्या मनाच्या विचारावर सुद्धा दडपण कशाचं पाहिजे? आपल्या मनाचं. आपल्या मनाचं दडपण तुम्ही कुणी काय करू शकत नाही. तुम्हाला सहज वाटतं सर्वांना, तसं नसतं ते. आपलं मन आत्ता नारायणपूरमध्ये तर गडीत जातं, आपण अमेरिकेला पुण्याला जातो, पुण्याला जातो आपण, अरे कुठं जाऊ नको, मनाची गुंफीला शेला, मन काहीच गुंतवील. परंतु आपण एक तत्वी एक वस्ती राहिल्याच्या नंतर आपला कधी भी काहीच होणार नाही. तसेच आपले व्यक्तिमत्व सुद्धा आपले विचारावर आणि स्वभावावर अवलंबून आहे. हा, तुमचं व्यक्तिमत्व काय, तुमचे विचार, तुमचे विचार आणि तुमचे स्वभाव, त्याच्यावर तुमचं व्यक्तिमत्व अवलंबून आहे. यांनी तुम्हाला सर्वांना सांगायचे, चांगली संगतदारा, चांगली पंगतदारा. तुम्ही अण्णा महाराजाजवळ आलेला आहात, सोपं नाही. आम्ही जाणार आहोत, सर्व आपण जाणार आहोत, पण कीर्ती मागणार. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, संत मंत होतात, पण त्यांची कीर्ती मागं राहते. तशी कीर्ती ही आपल्या अण्णा महाराजांच्या मागं आहे. जो वाचन करतो तो मूर्खपणा करीत नाही. बघा तुम्ही, वाचणारा माणूस कधीच मूर्खासारखा वागत नाही. तुम्ही काय अभ्यास करा की, जो वाचील, संगती पंगती पाहिल, तो कधी मूर्खपणाने वाचू जाऊ शकत नाही. जो नामस्मरण करतो तो कधी खोटे बोलत नाही. तुम्ही प्रामाणिक सांगा, जप करून उठल्या तुम्ही खोटं बोलता का शिष्यमंडळ? का? शक्ती अंगामध्ये येते, भक्ती अंगामध्ये येते, विचार अंगामध्ये येतात. तसे आपण जो मौन धरतो त्याशी कोणाची भांडण होत नाही. जर न बोलत त्याची कोणाची भांडण व्हायचे कारणच होत नाही ना. चांगले विचार असेल तर बोलतो, नाही सोडून द्यायचे विचार. त्याचं आपल्याला काही, आपण काही मंडळी कारण नसताना आपल्या ओढून घेतात, काही जरूर नसते. यांना महाराज शिकवण आहे. संत कसे असतात, आपण कसं राहायचं, आणि जो सावध राहतो त्याला कोणाचीही भीती नसते. बघा तुम्ही, सावध राहा. तो दृष्ट आहे, लांब राहायचं. तो वैरी आहे, लांब राहायचं. ती वाईट आहे, लांब राहायचं. त्याला काहीच होऊ शकत नाही. सर्वांनी आपल्या विचाराशी, आपल्या मनाशी बंधन ठेवलं पाहिजे. दोघंजण भाऊ होते आणि दोघंजण भावांच्या वाटण्या झाल्या. वाटण्या झाल्यानंतर 4-2 असतात कडचे. कशाला ते काय करतो, कशाला अमकं करतो. शिकवायला 1-2 चांगले असतात, वाईट शिकवायला 10 असतात. आता या भावाच्या वाटण्या झाल्यानंतर थोडं जमीन सुरू केली. आणि सुरू केलं, एक जण म्हणला, काय का सांगतो, तो रोज आवत नेतोय, रोज ट्रॅक्टर नेतो, त्याला काय बोलतच नाहीस. दिली आग लावून त्यांनी. आता आगला ह्यांनी विचार केला, मला त्याचा उद्या ट्रॅक्टर जाऊन द्यायचा ना अजिबात आपल्या इथून. थोरल्यानी सांगितलं घरात, मुलाला सांगितलं संध्याकाळी, उद्या सकाळ ट्रॅक्टरचा अडव. आता तो भाऊ, मुलगा थोरल्याचा मुलगा सकाळी येतो म्हणला, बघतो. दुसरी सकाळच्या बरी ट्रॅक्टर तिकून आला तर धाकटा भाऊ तिथं बसला होता, नवरा बायको बसली होती. म्हणजे बाबा थांब, त्याला निरोप आला, ट्रॅक्टर तिकून न्यायचा नाही. तो थांबला बिचारा तिथं. थांबल्याच्या नंतर भावाचा मुलगा आला, काका ट्रॅक्टर न्यायचा, रस्ता बंद. अरे बाबा नको बंद करू. नाही म्हणला, रात्री सांगितलं ना तुम्ही बंद करा म्हणून. म्हणला तुझ्या वडिलाला बोलव. नाही, वडिलांनी सांगितलंय. मग तो ट्रॅक्टरला म्हणला, विनंती कर, वडिलाला बोलव तुझ्या. आला वडील तिथं, तो आला. अरे म्हणला जा ट्रॅक्टर घेऊन. अरे म्हणला रात्री म्हणलास, आत्ता म्हणतोयस. मुलगा म्हणला, मला तुम्ही सांगितलं दादा.
अरे बाळा, मी तुला काय सांगितलं, मी गावात जाऊन येतो. तर गावात कीर्तनाला गेलो होतो, बरोबर आहे ना? आणि गावात कीर्तनाला गेलो होतो तर त्या महाराजांनी एक उदाहरण सांगितलं आणि ते मला पटल्यामुळं मी तुला सांगतोय, तुझा म्हणून. अरे पण दादा सांग ना काय उदाहरण आम्हाला, मला कसं काय कळणार, मग मी कसं काय वागणार. म्हणला 3 जण भाऊ होते, न्यायाधीश गेले, निघाले, त्यांच्या वाटण्या काय व्हायनात, थोरला काय ऐकाना, धाकटे 2 ग बसायचे. मग त्यांना सांगितलं पंचाने, तिघांनी पळ सुटा, जितका पळ तितकी जमीन तुम्हाला. तर थोरलेला थोडा होता, बरोबर आहे ना, तो सुटले पळत. 2 जण दमले, 2 थांबले, दमले, दमना लागता थांबले, म्हणजे बाद झाला आपला, एवढं आपलं बाग. थोरला काय तर ऐकाय, थोरलाजवळ त्यांच्या चौपट पुढे गेला आणि दम लागला, काय बोलता येईना, घाबरा झाला आणि परत आला. म्हणला आपण सगळं सारखंच घेऊ, मला दम लागला, मला भीती वाटते मरायची. अरे म्हणलं हे, मग म्हणलं हे मी ऐकलं. मग संत संगती, संताच्या संगतीला गेला आणि एवढा फरक करून घेतला. तसं तुम्ही नारायण फुल आले म्हणता, भावाशी भांडणं सोडून द्या. मुलांना सांगायचे संगती चांगल्या जरा, बिगर व्यसनी राहा, याला जगाची तुमच्या कल्याणाकरता गरज आहे. पहिले दिवस वेगळे होते, आता दिवस वाईट आहे. आणि भावाभावांना सांगायचे, अरे तुम्ही पोटचं मिळतं पण पाठचं मिळत नाही. भावाभावांनी थोरल्यानी माघार घेऊन चालायचं. 4 पावलं मागा सारा तो 10 पावलं धाकटा मागा येतो. दोन्ही धाकटे दमले, बस झालं. थोरला दमून आता वेळ आली मारायची, म्हणला आता मला नकोच. हा, तर सर्वांनी मागं घ्या, सर्वांचा आनंद करा. मुलांना स्वतःही सांगायचे, निर्व्यसनी राहा, व्यसन केल्याशिवाय वाईट माणूस कोणीच करू शकत नाही. आमच्या माळकऱ्यांनी खून केले ऐकलं का? माळकऱ्यांनी चोरी केलेली ऐकली का? माळकऱ्यांनी मारामारी केली ऐकली का? का? संगत संताची, विचार चांगले. तर मुलांना तुम्हाला एवढंच सांगायचे, अण्णा महाराजांच्या वतीनं सांगतोय तुम्हाला मी, सर्वांचं कल्याण करण्याकरता अण्णा महाराजांनी ठेवलेले आहे तुम्हाला सर्वांचं. आता यांनी नामात खरंच ताकद आहे नामाने, तुम्ही अण्णा महाराजांचं खरंच नाव घ्या आणि प्रामाणिकपणे, आणि कोणत्याही कामाला सुरुवात करा, तुमचं कडाला गेल्याशिवाय राहणारच नाही. पण त्या भूक लागून घेतलं पाहिजे, चेष्टा करून नाही, आतुरता आली पाहिजे. प्रसंग घेऊन त्या फक्त उभं राहा, अण्णा महाराज अण्णा महाराज अण्णा महाराज. नाही काम जर नारायणपूर सोडून जाईल. काय तिथं काय टाटाबेचे मालक आहेत काय? अरे कोणतेही 4 धाम मानले, दुनिया मानली, अण्णा म्हणायचं नाही, उभं राहायचं. काय करायचं? अण्णांची शक्ती आणि भक्ती मोठी आहे, नामामध्ये ताकद आहे. सर्वांनी आनंदात आनंद करा. सर्व अण्णा महाराजांनी इथं करून ठेवलेलं आहे. इथं सगळं आहे, फक्त हात जोडून निघून जायचं. हा का त्यांनी मागितले तुम्हाला काय मंदिरात काय देणगी स्वीकारली जात नाही? कोणाला पैसे लागतात? देवानी भावामध्ये 20 पैसा आणि पैसाच बाजूला करून ठेवलाय म्हणून हा मंदिरामध्ये बोर्ड आहे, देणगी स्वीकारली जात नाही. कशा करता पैसे पाहिजेत? अण्णांनी पैशाचा विचार केला नाही, माणसाच्या खजिन्याचा विचार केलाय. अण्णांनी पैसे नाही जमा केले, पण माणसाचा खजिना जमा केला. प्रत्येकाला खर्च आहे. प्रत्येक दर गुरुवार येतोय, म्हणतो का गुरुवार येतोय, तो म्हणतो का गुरुवार येतोय. आणि तो सो कर, तुम्हाला खर्चाला काय नारायण पैसे येतात का? पण तुम्ही सर्वांनी येता, आनंदाचा आनंद देण्याकरता आपण आहोत, सांगण्याकरता शिकार आहे. आपण सर्वांना अण्णा महाराज वतीनं, दत्त महाराज वतीनं सर्वांना आशीर्वाद देतो. आता राहू दे ना, सर्वांना आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. बरं घेतो तुमची आज्ञा काय करायचं. तर आता तुकाराम ज्ञानेश्वर महाराज निघालेले आहेत, आपण भजन करूया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ
एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम अरे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली गौरदेव हरी विठ्ठल विठाले